नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या योजना सुरू झालेल्या आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी या योजना आत्ता सुरू झालेल्या आहेत. तर या योजना कोणकोणत्या आहेत, किती टक्के अनुदान आहे, सर्व माहिती या प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर पहा, प्रसिद्ध पत्रक आहे. जिल्हा परिषद उपक्रमाअंतर्गत 20% व 5% योजनेसाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागवण्याबाबत ह्या प्रसिद्ध पत्रक काढण्यात आलेलं आहे. आता यामध्ये 20% म्हणजे काय, तर यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, अनुसूचित जाती जमाती असतील, विमुक्त जाती असतील, भटक्या जमाती असेल, विशेष मागास प्रवर्ग असेल व नवबौद्धसाठी असतील, अशा हे 20% मध्ये येतात. आणि 5% मध्ये कोण येतं, तर ते दिव्यांग म्हणजे अपंग येतात. तर यासाठी खर्च करणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद 20% उपक्रमाअंतर्गत व 5% दिव्यांग या उपक्रमात 2024 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरता ग्रामीण क्षेत्रातील लाभासाठी खालील योजना ज्या आहेत त्या हाती घेण्यात आलेल्या आहेत. सदर योजना या 100% अनुदानावरती राहणार आहेत. ज्या योजना मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या योजना 100% अनुदानावरती असणार आहेत. कोणाकोणासाठी आहेत, तर मागासवर्गीय व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, या सर्वांसाठी या योजना राहणार आहेत. या लाभार्थी जो हिस्सा आहे, लाभार्थ्यांना 0% म्हणजेच कोणतीही रक्कम भरायची नाही. याकरिता अर्ज करायचे आहेत 15 जुलै 2024 पर्यंत. या तारखेपर्यंत संबंधित जी काही पंचायत समिती आहे, तुमच्या शेजारील जी काही पंचायत समिती आहे तिथे जाऊन अर्ज सादर करायचे आव्हान जिल्हाधिकारी ओमप्रसाद रामावत यांनी केलेले आहे. आता कोणकोणत्या योजना आहेत ते पहा. पहिल्या ज्या योजना आहेत 20% उपक्रमातील आहेत, म्हणजेच जे काही अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत ते पहा. पहिला आहे मागासवर्गीयांना संगणक किंवा लॅपटॉप पुरवणे. अनुदान आहे 42,000 रुपये. उद्दिष्ट आहे 119 लॅपटॉप जे आहेत ते देणार आहे. तसेच मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन आहे 43,070 रुपये. 92 झेरॉक्स मशीन देण्यात येणार आहेत. मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरवणे. महिलांना सुद्धा झेरॉक्स मशीन मिळणार आहेत. महिलांना सुद्धा 92 झेरॉक्स मशीन असणार आहेत. चौथा आहे कडबाकुट्टी यंत्र मिळेल 29,000 रुपये भेटणार आहेत. 86 कडबाकुट्टी मशीन देण्यात येणार आहे. मागासवर्गीयांना महिला असतील त्यांना पिकोफॉलची मशीन शिलाई मशीन पुरवण्यात येणार आहे. 9,300 रुपये देण्यात येणार आहे एका मशीनीला. अशा 332 पिकोफॉलच्या मशीनी देण्यात येणार आहेत. मागासवर्गीयांना दूध व्यवसायासाठी गाय म्हशी पुरवठाकरिता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे 40,000 रुपये एका व्यक्तीला. असे 125 व्यक्तींना इथे देण्यात येणार आहे. मागासवर्गीयांना मिरची कांडप जे यंत्र आहे त्यासाठी 20,000 रुपये देण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला असे 100 व्यक्ती असणार आहेत. मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी सुद्धा शेळीगट पुरवणे 200 जणांना इथे शेळीगट पुरवणे होणार आहे. अशा पद्धतीने हे उद्दिष्ट आहे. अटी आहेत त्या पाहून घ्या. अर्ज हा अनुसूचित जाती म्हणजेच SC असेल, ST असेल, VJNT असेल, SBC असेल व नवबौद्ध असेल या घटकातलीच असला पाहिजे. संगणक योजनेसाठी अर्जदार, जर तुम्ही याला लॅपटॉप हवा असेल तर अर्जदार 12वी उत्तीर्ण व MSCIT उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे 12वी पास आणि MSCIT पास दोन्ही सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पिकोफॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचं ग्रामसेवक यांचं प्रमाणपत्र. जर पिकोफॉलची मशीन तुम्हाला यामध्ये हवी असेल तर शिवणकाम करत असल्याचं ग्रामसेवकचं प्रमाणपत्र लागणार आहे. प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचं असणं गरजेचं आहे. प्रत्येक योजनेकरिता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला लागणार आहे. हे तहसील कार्यालयाचा काढणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र आणणं गरजेचं आहे. तर प्रत्येक योजनेसाठी ज्या काही अटी आहेत त्या इथे दिलेल्या आहेत त्या एकदा वाचून घ्या. आता ही जी 5%चं आता 5% मध्ये जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत, अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी या योजना आहेत. यामध्ये 3 योजना आहेत. पहिली आहे घरकुल योजना. घरकुल योजनेसाठी 1,20,000 अनुदान आहे. 41 जणांना हे अनुदान मिळणार आहे. निराधार व्यक्ती जे आहेत त्यांना निर्वाह भत्ता आहे जो 10,000 रुपये मिळणार आहे. 250 लोकांना इथे मिळणार आहे.
त्यानंतर व्यक्तींना स्वचलित 3 चाकी सायकल असेल, म्हणजेच ती स्कूटी आपण म्हणतो 3 चाकी, ती 1,00,000 रुपये अनुदान मिळणार आहे. असे 35 जे आहेत ते देण्यात येणार आहेत. त्यासाठी जे काही अटी आणि शर्ती आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत. 40% पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगाचं जे काही UDID सर्टिफिकेट असणं ते गरजेचं आहे. तहसीलदार यांनी दिलेलं आदिवासी रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. यापूर्वी लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, घरकुलसाठी 8चा उतारा, अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे. तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि स्कूटर विथ ॲडॅप्शन चालवण्याकरता लाभार्थ्याकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना. जर स्कूटर घ्यायची असेल तर स्कूटरसाठी तुम्हाला परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन गरजणं, त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही योजना आहेत, यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती जिथं आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये भेटेल किंवा पंचायत समितीमध्ये सुद्धा भेटेल. सर्व डॉक्युमेंट्स जमा करून तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.